Education Society, redefining excellence. आम्रपाली, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है. आगे आगे देखो होता है क्या. बाय द वे, पुढचा परफॉर्मन्स काय आहे? संयमी, पुढचा परफॉर्मन्स आहे कविता. कविता असते कोणाची तरी आठवण. प्रत्येकाची कविता प्रत्येकानुसार बदलते. कोणाला आनंदात सुचते, तर कोणाला विरहात सुचते, कुणाला कलहात सुचते, तर कुणाला रात्रीच्या चांदण्यात कविता सुचते. अशीच एक कविता घेऊन येत आहे अंकिता मोरे. तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अंकिताचं स्वागत करूया. टाळ्या होऊन जाऊ देत. प्रवास आयुष्याचा. आयुष्य म्हणजे असतो जीवनातील जन्मापासून ते मरणापर्यंतचा सुंदर प्रवास. ह्याच प्रवासातून माणूस घडतो. किती भारी आहे ना हा सहवास. जन्म झाला की आयुष्यातील पुस्तकाचं पहिलं पान उलटतं. आयुष्य आता सुरू झाले असं हळूहळू मनाला जाणवतं. जन्म झालाय म्हटल्यावर जगावं तर लागणारच. कोणी सुखात तर कोणी दुःखात आयुष्य काढणारच. जन्म झालाय म्हटल्यावर जगावं तर लागणारच. कोणी सुखात तर कोणी दुःखात आयुष्य काढणारच. जन्म तर झाला, आता आयुष्यातील पुस्तकाची पुढची पाने उलटणार. आयुष्य आता ह्या प्रवासात 2 पावले पुढे चालणार. जन्म तर झाला, आता आयुष्यातील पुस्तकाची पुढची पाने उलटणार. आयुष्य आता ह्या प्रवासात 2 पावले पुढे चालणार. थोडं मोठं जरी झालेलं असलं तरी आपल्या आणि विचारांची गाठ झालेली नसते. थोडं मोठं जरी झालेलं असलं तरी आपल्या आणि विचारांची गाठ झालेली नसते. बालपणाचं आयुष्याचं असं असतं. आयुष्य जगण्याची मजाच वेगळी भासते. लहानपणात असं गुंग होतो की कशाचंच भान राहत नाही. लहानपणात असं गुंग होतो की कशाचंच भान राहत नाही. काही क्षणात आयुष्य बदलतं, मन मात्र बालपणाची स्वप्न पाही. काही क्षणात आयुष्य बदलतं, मन मात्र बालपणाची स्वप्न पाही. प्रवास तर हा चालूच राहणार. प्रवास तर हा चालूच राहणार. त्यात आता सुख आणि दुःख सहभागी होणार. त्यात आता सुख आणि दुःख सहभागी होणार. आयुष्य आता अशा वळणावर येऊन थांबणार की कोणाला हसू तर कोणाला रडू देऊन जाणार. इथून पुढे सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या वळणावर वळतात. इथून पुढे सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या वळणावर वळतात. सगळीजणे आपापला प्रवास मनापासून जगत असतात. लहान असतो तेव्हा असं वाटतं मोठं व्हायला हवं. लहान असतो तेव्हा असं वाटतं मोठं व्हायला हवं. एकदा की आयुष्य कळायला लागलं की मनाला वाटतं वेळेने आता इथेच थांबावं. आयुष्यातील आता अशी पानं उलटत आहेत की जगात काय चाललंय ना ते मनाला कळलेलं असतं. आयुष्यातील आता अशी पानं उलटत आहेत की जगात काय चाललंय ते मनाला कळलेलं असतं. या क्षणामध्ये आपलं मन कधी हसण्यात रडण्यात, कधी प्रेमात तर कधी सुख दुःखात रमताना भासतं. इथून पुढे सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या वळणावर वळतात. सगळीजणे आपापला प्रवास मनापासून जगत असतात. आयुष्य हे असं पुस्तक आहे की यातील प्रत्येक क्षण वेगवेगळा भासणार. प्रत्येक क्षण माणसाने जर आनंदाने जगला ना तर आयुष्य जगायला वेळच नाही पुरणार. माणूस हा सुखात असला की त्याला दुःखाची जाणीव नसते. माणूस हा जर सुखात असला ना की त्याला दुःखाची जाणीव नसते. दुःखाने त्याला स्पर्श जरी केला तरी हृदयातून अश्रूंची गंगा वाहते. दुःखाने त्याला स्पर्श जरी केला तरी हृदयातून अश्रूंची गंगा वाहते. जीवन जगत असताना थोडा चढ उतार तर असणारच. जीवन जगत असताना थोडा चढ उतार तर असणारच. आयुष्य जगायचंय म्हटल्यावर थोडा त्रास तर भासणारच. आयुष्य जगत असताना थोडा त्रास तर भासणारच. मला जे आयुष्य कळलं ना ते मी मनातून पानावर उतरवलं. मला जे आयुष्य कळलं ना ते मी मनातून पानावर उतरवलं. माझं बोलणं तुमच्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचवलं की जे मला आयुष्यात घडताना दिसतंय ना त्यावर मी लिहिलं. कितीही लिहिलं आयुष्याबद्दल तरीही कविता राहील अधुरी. कितीही लिहिलं आयुष्याबद्दल तरीही कविता राहील अधुरी. माझ्या शब्दांना पूर्णविराम देऊन कविता करते मी पुरी. धन्यवाद. कविता
सगळ्यांनाच जमते, पण ती सादर करणारे अंकितासारखे फार कमी लोक असतात. तर अंकितासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. Zeo Education Society, redefining excellence.